नमस्कार, शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे आंब्याला मोहर लागल्यावर पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं। ह्या पोझिशनला मोहर आहे। आपण आंब्याला जास्त ओलावा ठेवायचा, म्हणजे दिवसाड पाणी दिलं किंवा 2 दिवस सोडून पाणी दिलं तरी चालतं। आणि तुम्हाला दाखवते मी कशा पोझिशनला आता हा सगळा बार आहे, हे बघा। आणि काही छोटे छोटे याला आता कैऱ्या पण लागायला लागलेल्या आहेत। म्हणजे मागच्या वर्षी फुटला होता 2-3 फांद्या, आणि आता ह्या वर्षी जास्त फुटलाय। दर्शी 15-16 फांद्या फुटल्यात, म्हणजे असे डगळे फुटलेले दिसत आहेत। असं फांद्या मस्त फुटलेल्या आहेत। आणि हे बघा, काही ठिकाणी ना मोठ्या कैऱ्या पण व्हायला लागलेल्या आहे। त्याच्यामुळे कैऱ्या गळून जाऊ नये म्हणून आपण यांना जास्त पाणी त्याला द्यायचं आहे। 2 दिवसाड किंवा दिवसाड पाणी द्यायचं आहे, आणि मग त्याच्यामुळे कैऱ्या पण गळून जात नाहीत। खूप छान असा हा मोहर लागलेला आहे। हे 2 महिने आता मोहर लागण्याची किंवा कैऱ्या काहींच्या आता मोठ्या झाल्या असतात, पण हा गावरान आंबा आहे त्याच्यामुळे थोडासा लेट फुटलेला आहे। आणि ज्या फांद्यांना आहे ना मोहर लागत नाही त्यांना नवीन पालवी पण फुटलेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण झाड मस्त बहरलेलं आहे। आंब्याचं झाड किती छान दिसते, आणि किती कोवळे कोवळे मस्त पानं आलेले आहे। आणि ज्यांना आंबा नाही फुटत त्यांना हे फुटले, कोवळे पाला फुटले बघा। तर असंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।